काकडदातीतील अमानुष मारहाणी तरुणाचा मृत्यू, 4 आरोपी अटकेत. यवतमाळ पुसद तालुक्यातील काकडदाती येथे एका तरुणाला नग्न करून हातपाय दोरीने बांधत बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना 1 एप्रिल रोजी घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सखाराम हुलकाणे वय वर्ष 40 राहणार श्रीरामपूर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी विठ्ठलराव भाकरे, वैभव विठ्ठल भाकरे, प्रशांत कुमार उर्फ पवन विठ्ठल भाकरे वय वर्ष 23 राहणार काकडदाती आणि योगेश उत्तम भाकरे वय वर्ष 34 राहणार बोरी खुर्द यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 4ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 1 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास कृष्ण मंदिराजवळ ही घटना घडली. सखाराम हुलकाणे याचे हातपाय बांधून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि नग्न अवस्थेत रस्त्यावर टाकण्यात आलं होतं. या मारहाणीमध्ये विठ्ठल भाकरे हा लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं तक्रारीत नमूद आहे. जखमी अवस्थेत असलेल्या सखाराम यांना त्यांचे चुलत भाऊ शिवानंद हुलकाणे यांनी कपडे घालून घरी आणले आणि नंतर पुसद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आणि या घटनेप्रकरणी शिवानंद हुलकाणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल इंद्राळे आणि पोलीस करीत आहेत. मारहाणीचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे.